उत्तर प्रदेशामध्ये नुकतंच झालेलं एक एन्काउंटर खूप चर्चेमध्ये आहे. संपूर्ण भारतभर त्याची चर्चा होतीये आणि ते ईदच्या दिवशी झालं. गाझियाबादमध्ये अल्पवयीन असलेल्या सूर्या चौहान, होय सूर्या चौहान याला त्याचा मित्र असलेला असद आणि त्याच्या 4-5 गुंड मित्रांनी घराखाली बोलावलं आणि ईदची कुर्बानी तू पाहिली आहेस का, असा त्याला प्रश्न विचारला. विकी क्या मामला है? कल हम घूम रहे थे ईद की मोमडनों की, तो वो मोमडन जा रहे थे, हमें फोन करके बुलाया था मेरे को, आयुष को और सूर्या को। उसके बाद क्या नाम है, फोन करके बुलाने के बाद सूर्या से ये बोल रहा था तुमने कभी बकरा हलाल होते हुए देखा, तुम्हें आज मैं दिखाऊंगा। फिर उसके बाद उसको चाकू मार दिया। ईदची कुर्बानी तुला आम्ही दाखवतो म्हणून त्याला एका आड रस्त्यावर घेऊन गेले आणि तिथे तिघांनी धरून मग एकानी म्हणजेच असदनी त्याच्या बोटात सपासप चाकूचे वार केले आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात तो मृत्युमुखी पडला. पकडत असताना असदनी पळून जायचा प्रयत्न केला आणि पळून जाताना त्यांनी गावठी पिस्तुलीवरून पोलिसांवर गोळीबार केला. त्यात पोलीस जखमी झाले म्हणून पोलिसांनी नाईलाजांनी गोळीबार केला आणि त्यात असद मृत्युमुखी पडला. दोस्ती की आड़ में छुरेबाजी ये स्वीकार्य नहीं और कतई स्वीकार्य नहीं होगा. अगर कोई अपनी नालायक औलाद को समझा नहीं पा रहा है तो समझो कि गलती कर रहा है. आता मला सांगा, असद जर हिंदू असता तर यूपी पोलिसांनी हे कृत्य केलं असतं का? नमस्कार, डॉक्टर उदय निगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निवडून आलं, त्याचं एक प्रमुख कारण होतं ते म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट होती. रस्त्यावर 7 नंतर मुलींना, स्त्रियांना फिरणं अशक्य झालेलं होतं. एक खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गनाइज्ड क्राईम ज्याला म्हणतात, संघटित टोळ्यांची गुन्हेगारी आणि त्याचा विळखा संपूर्ण उत्तर प्रदेशाला पडलेला होता. त्यामुळेच की काय, पार विधानसभेत सुद्धा ठोक देंगे, मिट्टी में मिला देंगे अशी घोषणा जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केली, तेव्हा जरी ते लोकांना काहीसा आक्षेपार्ह, आक्रमक वाटलं असलं तरी देखील उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी तो एक फार मोठा दिलासा होता. हम भी उन्हीं बातों पे के खिलाफ पीड़ित परिवारों ने मुकदमा दर्ज कराया उसके परिवार के खिलाफ. वह समाजवादी पार्टी के द्वारा पोषित माफिया है और उसकी कमर पर तोड़ने का काम हमारी सरकार ने किया है. और फिर मैं कहता हूं इसे इस माफिया को मिट्टी में मिला देंगे. तिथे चालणारा बुलडोझर हा नंतर फारच चर्चेचा विषय बनला. परंतु ज्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जागा बळकावल्या होत्या आणि निरपराध लोकांच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या, ते पाहता बुलडोझर कारवाईचं स्वागत जनतेने फार मोठ्या प्रमाणात केलं होतं. किंबहुना दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ निवडून यायला कारणीभूत काय असेल तर ते बुलडोझर आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी सुधारलेली कायदा सुव्यवस्था. त्याच्याकरता जे पोलीस एन्काउंटर्स करण्यात आली त्याची संख्या जरी आपण पाहिली तरी आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि ती म्हणजे जवळपास 34,000 गुंडांना जेलमध्ये टाकण्यात आलं. 17,000 पोलीस एन्काउंटर कारवाया करण्यात आल्या आणि त्याच्यात 300 गुंडांना यमसदनी पाठवण्यात आलं. अर्थात यात मेजॉरिटी मुस्लिम होते. याचं एकमेव कारण काय असेल तर जे पकडले गेले त्यात सर्वात जास्त संख्या मुसलमान गुन्हेगारांची होती, म्हणून त्यांची संख्या जास्त होती. त्यांना टार्गेट करून पकडलं गेलंय असं कोणाला म्हणता येणार नाही. हा जर आकडा पाहिला आणि योगी आदित्यनाथची कारकीर्द पाहिली तर आपल्या लक्षात येईल जवळपास दिवसाला 5 अशा प्रकारची एन्काउंटर्स उत्तर प्रदेशामध्ये करण्यात आली. यावरून तुम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उत्तर प्रदेशामध्ये किती भीषण झाला असेल हे आपल्याला लक्षात आलं असेल. अनेक टोळ्या उत्तर प्रदेशात कार्यरत होत्या. त्या प्रत्येकाची नावं इथे घ्यायचं काही कारण नाही, पण धुरंधर चित्रपटात ज्या अतिक अहमदचा उल्लेख आहे, ज्या अतिक अहमदला लाईव्ह टेलिकास्ट टेलिव्हिजनवर चालू असताना गोळ्या घालून मारलं, त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. पण अतिक अहमद सारख्या अनेक टोळ्या, गँगलॉर्ड्स तिकडे कार्यरत होतात. हे सगळं बघून इतर राज्यांमध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ यांची सारखी ठोक देंगे, मिट्टी में मिला देंगे अशी भाषा कायद्याच्या रक्षणाचे जे रखवालदार आहेत अशा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी लोकांनी केली.
यात जरी काही न्याय आणि सूड याची गल्लत होत असली तरी देखील लोकांना हे आवडत होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण योगी आदित्यनाथ यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू केली. झिरो टॉलरन्स म्हणजे काय? तर कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि गुन्हेगार ज्यांनी कायदा हातात घेतलाय, गुन्हा केलाय, त्यांच्या बाबतीत कोणतीही दयामाया, त्यांचा जात धर्म पंथ बघून दाखवली जाणार नाही, असा एक स्ट्रॉंग मेसेज देण्यात योगी आदित्यनाथ यशस्वी झाले होते. या सगळ्या एन्काउंटर्समध्ये अ, किती अ, अ, गुंड मारले गेले यापेक्षा सुद्धा या एन्काउंटरमध्ये अनेक पोलीस जखमी झाले, हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना या एन्काउंटर्समध्ये काही दुसरा वास येतो किंवा हे सगळं ऑर्गनाइज्ड होतं असं वाटतं, त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, आग्र्यामध्ये 24 जणांना कंठस्नान घातलं आणि त्याच्यात 62 पोलीस इंज्युअर्ड झाले होते. वाराणसीमध्ये 2,426 जणांना अ, अ, पकडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 104 पोलीस सिरियसली इंज्युअर्ड होते. आता इतर राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया का होत नाहीत असा एक प्रश्न येतो. त्याचं उत्तर साधं आहे. एक पॉलिटिकल विल पाहिजे, एक राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याही पेक्षा सुद्धा पोलिसांना त्यांच्या कारवाया करण्याची खुली छूट दिली पाहिजे. हे जर झालं तर गँगस्टर ऍक्ट सारखे ऍक्ट आहेत, इतरही अनेक कायदे आहेत, त्याचा वापर करून आपण निश्चितपणे अ, या कायद्याच्या गुन्हेगारांना नमवू शकतो, असा विश्वास उत्तर प्रदेशकडे पाहिल्यानंतर येतो. अलाहाबाद हायकोर्टाने तर या उत्तर प्रदेशामध्ये रोज घडणाऱ्या एन्काउंटर वरून तो रुटीन मॅटर आहे, दिस इज डेली अफेअर, अशा प्रकारची एक कॉमेंट केलेली मला आता आठवतीये. ते असो, अ, आज हे सगळं चर्चा करायचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये नुकतंच झालेलं एक एन्काउंटर खूप चर्चेमध्ये आहे. संपूर्ण भारतभर त्याची चर्चा होतीये आणि ते ईदच्या दिवशी झालं. स्थळ होतं गाझियाबाद. गाझियाबादमध्ये अल्पवयीन असलेल्या सूर्या चौहान, होय, सूर्या चौहान याला त्याचा मित्र असलेल्या असद आणि त्याच्या 4-5 गुंड मित्रांनी घराखाली बोलावलं आणि ईदची कुर्बानी तू पाहिली आहेस का? असा त्याला प्रश्न विचारला. लेकिन क्या मामला है? कल हम घूम रहे थे, ईद थी मोमडनों की, तो वो मोमडन जा रहे थे, हमें फोन करके बुलाया था, मेरे को, आयुष को और सूर्या को। उसके बाद क्या नाम है, फोन करके बुलाने के बाद सूर्या से ये बोल रहा था तुमने कभी बकरा हलाल होते हुए देखा, तुम्हें आज मैं दिखाऊंगा। फिर उसके बाद उसको चाकू मार दिया। ईदची कुर्बानी तुला आम्ही दाखवतो म्हणून त्याला एका आड रस्त्यावर घेऊन गेले आणि तिथे तिघांनी धरून मग एकानी म्हणजेच असदनी त्याच्या पोटात सपासप चाकूचे वार केले आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात तो मृत्युमुखी पडला. अशा प्रकारची सुडाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली. दोघांमध्ये बाचाबाचीचं कारण बाईक जी होती ती बाईक कशी चालवायची याच्यावरून बाचाबाची झाली होती. खरं तर दोघे मित्र होते, परंतु मैत्री की आड में अशा प्रकारचा एक फार मोठा गुन्हा घडण्यात आला. इतकंच नाही तर असदच्या वडिलांनी त्याला अशा प्रकारचं कृत्य करायला प्रवृत्त केलं होतं असंही समोर आलंय. आणि गुंड प्रवृत्ती एवढी की असदनी हा खून केल्यानंतर अभी मैं कुछ महीने जेल जाऊंगा, मुझे कोई फिक्र नहीं है, अशा स्वरूपाचे त्यांनी व्हिडिओज तयार केले होते. अर्थात उत्तर प्रदेश पोलिसांनी पुढच्या काही तासातच असदला अटक केली आणि ते बरोबर ते 4 जण आहेत ते आता फरार आहेत. परत 4-5 जण जे आहेत त्यातले 3 जण पकडले गेलेत असा एक पोलिसांचा रिपोर्ट मला मिळालेला आहे. परंतु बाकीच्यांना सुद्धा ताबडतोब पोलीस पकडतील यात मला काही शंका नाहीये. असदवर नंतर पकडत असताना असदनी पळून जायचा प्रयत्न केला आणि पळून जाताना त्यांनी गावठी पिस्तुलीवरून पोलिसांवर गोळीबार केला. त्यात पोलीस जखमी झाले म्हणून पोलिसांनी नाईलाजांनी गोळीबार केला आणि त्यात असद मृत्युमुखी पडला. अर्थातच असद मृत्युमुखी पडल्यानंतर गुन्हा, त्याचं अल्पवयीन वय, गुन्हा पाहून का त्याचा धर्म पाहून त्याचं एन्काउंटर केलं गेलं, असे सेक्युलर कोल्हेकुई आपल्याकडे सुरू झालेलीच आहे. आता मला सांगा, असद जर हिंदू असता तर युपी पोलिसांनी हे कृत्य केलं असतं का? तर मला असं वाटतं नक्कीच केलं असतं, कारण गुन्हा जो होता तो अतिशय क्रूर आणि थंडपणे केला होता. सूर्या जर मुसलमान असता आणि असदनी असं असं वागला असता तर मग ही मंडळी काय म्हणणार होती, असा मला इथे एक प्रश्न आहे. दुर्दैव आहे आपल्याकडे की एका एन्काउंटर नंतर आपल्याकडे आता या विषयाचं एक पॉलिटिकल एन्काउंटर सुरू झालेलं आहे. बकरा कसा कापला जातो हे दाखवताना एका व्यक्तीचा बकरा कापला गेला याच्यासारखं अतिशय क्रूर दुसरं कृत्य मला तरी दिसत नाही.
अर्थात त्याच्यावर काही छोटंसं एक पारितोषिक पण युपी पोलिसांनी त्याच्या टिप करता दिलेलं होतं. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की या निमित्ताने जे राजकारण घडतंय आणि युपी पोलिसांवर जे तऱ्हेतऱ्हेचे आरोप होत आहेत त्याची चर्चा व्हायला हवी. इथे मृत्यू म्हणजे खून ऑन डिमांड मिळतो का? एन्काउंटर फरमाईश एन्काउंटर हा काय फरमाईश कार्यक्रम आहे का? अशी टीका व्हायला लागलेली आहे. आणि हिंदूंसाठी कायदा वेगळा आणि मुसलमानांसाठी कायदा वेगळा अशा प्रकारची सुद्धा आता मांडणी आपल्याकडे केलेली आहे. परंतु त्याही पेक्षा आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे तो म्हणजे लोकांना खून के बदले खून हाच इन्साफ वाटतो का? इन्साफ आणि सूड याच्यामध्ये आपण गल्लत करतोय का? हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की बाचाबाची झाली असेल अथवा नसेल हा मुद्दा नाहीये. पण बकऱ्यासारखं कापणं हे कुठल्या कायद्यात बसतं? हे कुठल्या याची नोंद कुठल्या प्रकारचा गुन्हा म्हणून केली पाहिजे याचा विचार करायची वेळ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्या बरोबरचे जे 5 जण आहेत त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. याचं कारण ते आज एक ह्युमन बॉम्ब आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या कृत्याला अंजाम देऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. हत्या करून नंतर त्याचा व्हिडिओ बनवायचा याच्यावरून सोशल मीडियाची किती परिणाम या मुलांवर आहे तोही आपल्याला पाहायला मिळतो. खून केल्याची कबुली त्याच्यात द्यायची. जवळच्या लोकांनी त्याच्यावर ड्रग्सचा अंमल असल्याचा आरोप केलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे तुटलेलं घर होतं. त्यात पुन्हा त्याची जी जन्मदात्री आई होती तिचा मृत्यू झाला आणि म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे त्याची आई नव्हती त्याला म्हणून आई विना वाढलेला पोर म्हणून त्याच्याकडे दयाबुद्धीनं बघावं अशा स्वरूपाची विधानं काही लोकांनी केल्यानंतर मला हास्यास्पद वाटलं. अशी आई विना वाढलेल्या प्रत्येक मुलांनी जर उद्या चाकू घेऊन समोरच्या व्यक्तीच्या पोटात खुपसायचा प्रयत्न केला तर कायद्याचं कोणतं राज्य आपण राहणार आहोत? अशा वेळेला मला असं वाटतं की मजहबी फर्ज आणि सामाजिक फर्ज याच्यामधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. मला एक वेगळा विचार मांडायचा आहे आणि तो म्हणजे समजा होळीचा सण आहे आणि होळीच्या सणाच्या दिवशी एका हिंदू मुलानी एका मुस्लिम मुलाला असं मारलं असतं तर त्याकडे आपण कोणत्या नजरेनं पाहिलं असतं? आजूबाजूच्या मोहल्ल्यातल्या काही लोकांशी विशिष्ट धर्माच्या चर्चा केली त्यावेळेला मीडिया समोर त्यांनी काहीच बोलायला नकार दिला. हमको तो कुछ भी मालूम नहीं, हम तो रिक्षा चला रहे थे, हम तो दुकान में बैठे थे, हम तो इधर रहे थे. हे कुठलं आलंय मला सांगा तुम्ही? म्हणजे युक्रेन रशिया वॉर मध्ये काय चाललंय ते माहितीये. इराण अमेरिकेमध्ये काय ते माहितीये. हमास मध्ये काय चाललंय ते माहितीये. मोदी 5 देशांच्या देशात गेल्यानंतर त्यांच्यावर टीका करायला आम्ही सगळे पुढे असतो. पण आमच्या शेजारच्या मोहल्ल्यात काय होतंय हे आम्हाला माहिती नाही. एक बरं झालं की ज्या इमारतीमध्ये असद राहत होता ती इमारतच पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं उघड झालेलं आहे. एका बंजर जमिनीवर म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही तिथे ती इमारत बांधलेली होती. अर्थात योगी आदित्यनाथ यांच्या न्यायाप्रमाणे अगदी न्यायाला धरून त्यांना 15 दिवसाची नोटीस देण्यात आली आहे आणि 15 दिवसानंतर वाजत गाजत सागर संगीत बुलडोजर बाबा तिकडे कार्यरत होणार आहे. सवाल आहे तो तरुण पिढीच्या या अशा हिंसक वागण्याचा. तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे हा सवाल नंतर आहे. आपल्या मुलांना नेमकी कोणती संगत असते? आपली मुलं रात्री कोणाबरोबर असतात? आपली मुलं नेटवर काय बघत असतात? या सगळ्यावर पालकांचं लक्ष हवं. पालक फक्त EMI भरणारं इंजिन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि मुलांकडे आमच्या कामसुखाचं बाय प्रॉडक्ट म्हणून पाहतो का? अशी परिस्थिती आज समाजाची निर्माण होत असताना कुटुंब प्रबोधन याचं महत्व आता आपल्या लक्षात येत असेल. असदचा जो काही गुन्हा आहे त्याच्यावर जी काही कारवाई व्हायची असेल ती होईलच. इतर जे 5 अल्पवयीन गुन्हेगार आहेत त्यांच्यावरही कारवाई होईल. परंतु अशा प्रकारे थंड डोक्याने क्रूरपणे आपल्याच मित्राचा जीव घेणे आणि त्या सगळ्याला एक राजकीय पॉलिटिकल एन्काउंटरचं रूप येणे याच्यावरून आमच्या समाजामध्ये काय प्रकारची परिस्थिती आहे, काय प्रकारची स्फोटक वातावरण आहे आणि कुठल्याही गोष्टीतून राजकारण करून आपल्या समाजाच्या लोकांना कसं वाजवता येईल याचंच एक उदाहरण आपल्या समोर येतं. जे आपल्याला संभाजीनगरमध्ये निदा खानच्या बाबतीत पाहायला मिळालं होतं. तिला लपवताना संभाजीनगर मधल्या नाशिकमधून ती संभाजीनगरला गेली तेव्हा संभाजीनगर मधल्या एका नगरसेवकांनी विशिष्ट पक्षाच्या तिला लपायला मदत केली होती. आपण एका गुन्हेगाराला लपायला मदत करतोय याच्याविषयी अर्धा इंच सुद्धा शरम, लाज, भीती त्या व्यक्तीला नव्हती. याच्यावरूनच अजून कायद्याला किती कठोरपणे कारवाया कराव्या लागतील याचा आपल्याला अंदाज येईल. असत प्रकरणाचा एकच अन्वयार्थ आहे आणि तो म्हणजे कुटुंब प्रबोधन, समाज प्रबोधन,
मजहबी फर्जपेक्षा सामाजिक फर्जला आपण महत्व द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. प्रेक्षको, मी हा विषय घ्यावा अशी सूचना मला या आधीच्या व्हिडिओमध्ये करण्यात आली होती. अशाच प्रकारचे कोणते नवनवीन विषय घ्यायचे ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरुळकर शो.